किल्ले जीवधन. जुन्नर तालुक्यातील घाटघरच्या परिसरातील हा एक पूर्वमुखी किल्ला. प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेला एक भक्कम असा किल्ला. बरगच्च झाडीमधून निघणाऱ्या अशा वाटा, कातळकड्यासारखा किल्ल्याला लागून असणारा वानरलिंगी सुळका व पूर्ण दगडात कोरलेल्या पायऱ्या या सर्व गोष्टींचा थरार पाहता येतो. किल्ल्याच्या बाजूलाच असणारा नाणेघाट व नाणेघाटचा अंगठा सह्याद्रीच्या पर्वतरांगा काय असतात याचं उत्तम उदाहरण देतो. असाच हा जीवाचा जीवधन करणारा किल्ले जीवधन. शिवसकाळ. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. सकाळचे 7 वाजलेले आहेत. मी आलोय जुन्नर तालुक्यातील नाणेघाटचा पारेख असलेला जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी. माझ्या पाठीमागे बघताय तो आहे जीवधन किल्ला आणि त्याचा लागून जो आहे तो आहे वानरलिंगी सुगा. माझ्या इकडच्या बाजूला आहे नाणेघाट आणि नाणेघाटचं रिव्हर्स वॉटरफॉल. तर आता मी निघालोय. सकाळचं वातावरण आहे, एकदम सुंदर आणि फ्रेश वातावरण आहे आणि पूर्ण जीवधन किल्ला हा आजूबाजूला जंगलांनी वेढलेला आहे. तर मग चला आपण बघूया पूर्ण जंगलांनी आणि झाडांनी वेढलेला जीवधन किल्ला. ट्रेक चालू केला आणि माझे सगळे मित्र पुढं, मीच एकटा मागे राहिलेलो आहे. हे व्लॉगिंग करायचं जास्ती म्हटलं ना की असंच होतं. खास करून शनिवार आणि रविवार या 2 दिवसाने मी टाळतो शक्यतो किल्ल्यावर जाणं, कारण या 2 दिवशी गडावर खूप प्रमाणात गर्दी असते आणि त्यात आज रविवार आहे म्हटल्यावर गडावर गर्दी असेलच. ऑक्टोबर महिन्यापासून माझा प्लॅन चालू होता जीवधन किल्ल्याला यायचा, परंतु योगायोग येत नव्हता आणि आज तो योगाला जीवधन किल्ल्याला यायचा. खूप उत्साही आहे मी या किल्ल्यासाठी. माझ्या इकडच्या बाजूला जे आहे ते आहे नाणेघाटचं रिव्हर्स वॉटरफॉल. पावसाळ्यामध्ये इथं रिव्हर्स वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळतो. थोडंसं पुढं आलं की सुरुवात होते ते जंगल ट्रेकला. मुख्यतः जीवधन किल्ला हा जंगल ट्रेकचाच आहे. सर किती वेळ आहे तुमच्या जीवधनला यायची? आता ही माझी 6वी वेळ आहे. या अगोदर मी भरपूर वेळा आलोय. 1 तारखेलाच आलो होतो मी आणि आता आपली 22-23 तारीख आहे. म्हणजे कंटिन्यू चालू असतं, महिन्यात एखादी फेरी असतेच आपली इथे. आणि तुम्हाला काय वाटतं की म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये किल्ला बघायला चांगला एकदम? विंटर मध्ये पण चांगला आहे आणि आता जे विंटर चालू विंटर मध्ये चांगला आहे आणि मान्सून मध्ये खास करून जबरदस्त. जेव्हा मान्सून संपतं ना थोडंसं सप्टेंबर ऑक्टोबरचा जो महिना असतो तो बघण्यासारखा असतो. इथं धुकं जे असतं, नाणेघाट आणि जीवधन किल्ला, वानरलिंगी सुळका एकदम आणि रिव्हर्स वॉटरफॉल खास करून, हे 3 गोष्टी अशा अट्रॅक्शन पॉईंट तिथे. मान्सून मध्ये नक्कीच व्हिजिट द्यायला पाहिजे ते. सकाळी 7ला ट्रेक चालू केला होता. एवढा सकाळी ट्रेक चालू करायचं कारण म्हणजे रात्रीच आम्ही इथं आलो होतो. 1-1.5 वाजता आम्ही इथं पोहोचलो होतो. एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि सकाळी उठून नाश्ता वगैरे करून आम्ही आता किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे. आता जवळजवळ आम्ही वानरलिंगी सुळक्याच्या जवळच पोहोचत आहोत. दम खूप लागतोय कारण चढाई जंगलाची आहे, परंतु घाम येत नाहीये. खरं तर आधी वाटलं तर गडावर गर्दी नसेल म्हणून, परंतु गडावर जरा गर्दी आहे. काय आलं, लागलं का? त्याला हे अंदे लागले. अरे
खरं तर आम्ही वरती येताना गावकऱ्यांकडून ऐकले की पावसाळा संपेपर्यंत या किल्ल्यावर भरपूर प्रमाणात असे साप आढळतात. जास्तीत जास्त पावसाळ्यानंतर विषारी साप हे आढळतात आणि जंगल असल्यामुळे इथं प्राण्यांचा पण भरपूर वावर आहे. माझ्या पाठीमागे जो आहे तो आहे वानरलिंगी सुळका. या सुळक्यावर शक्यतो क्लाइम्बिंग लोक जास्त करतात आणि आज तर संडे दोर लावलेला दिसतोय आपल्याला. आतापर्यंत आपण जिथून येत होतो तो रॉक पॅच होता, म्हणजे पूर्ण असा कच्चा रस्ता होता आणि इथून गडाच्या पायऱ्या सुरू होतात. आणि मागं बघितलं तर नाणेघाटचा व्ह्यू का क्लास दिसतोय. अर्धा पण ट्रेक अजून कम्प्लीट नाही केला आणि आपली मंजिल बघताय वरती, अजून खूप चालायचंय. गडावर चढायला मुख्यतः 2 रस्ते आहेत. एक म्हणजे आपण आलतो पुढचा रस्ता आहे आणि वानरलिंगी सुळक्याच्या मागून पण एक गडावर यायला एक रस्ता आहे. फायनली आपली मित्रमंडळी भेटलेली तिथं. जे खालचं जंगल होतं तुम्ही आता कॅमेऱ्यातनं बघितलं, आता ड्रोन मधून बघा. अरे बापरे, इथून जायचं होय. पाठीमागे नाणेघाट काय दिसतोय आणि आपला जीवदान अजून पण वरती चढायचं आहे. गडावरती जाणार रस्ता हा फारच कठीण आहे. पावसाळ्यामध्ये तर जाम वाट लागत असणार. दोरीला पकड, शाबास, हळू जास्त दोरीला ओढू नको, जास्त आरामात. पायऱ्या संपल्यानंतर इथे कसं कठीण असं रॉक पॅच चालू होतोय, जिथून दोरीला पकडायचं आणि वरती जायला लागतंय. इथून जाताना थोडं सामावून जावं लागतं. कठीण असा रॉक पॅच पार केल्यानंतर आपण येतो ते जीवदान किल्ल्याच्या महादरवाजापाशी. इथून मुख्य गडाची एंट्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. ही बहुतेक गुफा दिसते. हा आत तर काय नाहीये. गडाच्या वरच्या भागावर आलं आणि बघितलं तर आपली ट्रेकर्स मंडळी काकडे खात बसली. जवळजवळ आता 10 वाजलेले आहेत आणि आता ऊन यायला सुरुवात झालेली आहे. एक चांगलं झालं की गडावर आम्ही लवकर आलो. जर उशिरा आलो असतो तर वाट लागली असती. गडावरचं पाण्याचं टाक पूर्ण पाणी खराब झालेलं.
मुख्य दरवाजापासून आम्ही आता वरती आलेलो आहे. गड बघायला गेलं तर खूप मोठा आहे. आता जस्ट आम्ही वानरलिंगी सुळक्यापाशी चाललेलो आहे. थँक्यू सो मच. काय नजारा आहे यार, खरंच एक नंबर. काय थरार होता यार तो क्लाइम्बिंगचा. जे इकडच्या डोंगरावरून तिकडच्या डोंगरावर जायचं ते पण दोरीवरून भयानक वाटलं. एका माणसाचे जवळजवळ 1500 रुपये घेतात जर तिथं क्लाइम्बिंग करायचं असेल तर. जिथं आत्ता आलोय तिथं माझ्या मते जुन्या काळातील राजवाडे असावेत. पूर्ण असे वाडे नाही बघायला मिळत, परंतु असे अवशेष आपल्याला इथं बघायला मिळतात. जिथून आता आपण आलो ऍक्च्युली ते कुठल्या वाड्याचे अवशेष नव्हते, तर ते एक समाधी होती. त्यानंतर बोर्ड लावला होता ना, त्याच्यामुळे आम्हाला समजलं ते. तर मित्रांनो, जीवदान किल्ल्याच्या सगळ्यात टॉप व्ह्यूवर आपण आता पोहोचलेलो आहोत. आणि जर तुम्ही इथं बघितलं, हे जे दगड आहेत हे आपल्याला असं वाटत आहे दगड कुठून आलेले आहेत, परंतु हा पुरातन काळातील किल्ला असल्यामुळं ह्याचा काहीतरी इतिहास असू शकतो. किल्ल्याच्या खालच्या बाजूला धान्य कोठार आणि तटबंदी बघायला भेटते. आणि मुख्यतः या किल्ल्यावरून 3 ते 4 किल्ले आपल्याला जुन्नर विभागातले दिसतात. बापरे बाप, एवढं मोठं धान्य कोठार. लयच मोठं आहे. तर हे होतं धान्याचं कोठार. कोठाराचा आकार बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्याच्यामध्ये किती सारं धान्य बसू शकतं. त्याच्यानंतर आता आपण मुख्य तटबंदीकडे चाललेलो आहोत. मित्रांनो, तुम्ही जर तिथं मागं बघत असाल तर त्या एका दरीवर तो बुरुज बांधलेला आहे. म्हणजे खाली अशी पूर्ण दरी आहे आणि त्याच्यावरती त्यांनी तो बुरुज बांधलेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये कसं प्लॅनिंग केलं असेल तो बुरुज बांधताना. कोणत्या पण किल्ल्याची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे किल्ल्याची बुरुज आणि किल्ल्याची तटबंदी. ह्या किल्ल्याची तटबंदी अजून पण चांगल्या अवस्थेमध्ये आहे. तर किल्ल्याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. हा जो जीवदान किल्ला आहे, जीवदान किल्ल्याचा वापर हा शक्यतो व्यापारी मार्गासाठी करण्यात यायचा. म्हणजे जीवदानच्या आजूबाजूचे जे किल्ले आहेत, म्हणजे शिवनेरी असेल, चावंड असेल, निमगिरी असेल, हडसर असेल, हे जे 4-5 किल्ले आहे, ह्या किल्ल्यांचा वापर व्यापारी मार्गासाठी व्हायचा. आणि त्यातला महत्त्वाचा किल्ला म्हणजे जीवदान किल्ला. जर व्यापारी मार्गात काही अडचण आली तर थेट जीवदान किल्ल्यावरून हल्ला करणं शक्य होतं, म्हणून हा किल्ला महत्त्वाचा मानला जायचा. किल्ल्याचा एक महत्त्वाचा इतिहास तुम्हाला मी सांगतो. जेव्हा आदिलशाही आणि मुघलशाही या दोघांनी मिळून जेव्हा निजामशाही संपवली, तेव्हा निजामशहाचा एक शेवटचा वारस जो मुर्तजा निजाम, तो या जीवदान किल्ल्यावर होता. त्याला वाचवण्यासाठी शहाजी महाराज व जिजाबाईंनी प्रयत्न केले आणि त्याला जीवदान किल्ल्यावरून सुखरूपपणे माहुली किल्ल्यावरून नेलं. तर जीवदान किल्ल्याचा थरारक असा ट्रेक पूर्ण करून आम्ही आता खाली उतरतोय. ऍक्च्युली खूप भूक लागली सगळ्यांना. पहिल्यांदा जाऊन जेवण करायचंय आणि जेवण करून मग पुढचा प्लॅन ठरवायचा. किती वर्षाची? 4.5. तर मित्रांनो,
जीवदान किल्ल्याचा ट्रेक करून आम्ही या हॉटेलमध्ये मगाशी जेवण केलं होतं आणि आता जवळजवळ 4:30 वाजलेले आहेत. आता आम्हाला नाणेघाटला जायचंय सनसेट बघण्यासाठी. ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं होतं त्या हॉटेलचं नाव आहे रानवारा. ऍक्च्युअली आम्ही रात्री पण ह्या इथं थांबलो होतो. जर तुम्हाला कधी जीवदान किल्ल्याला यायचं असेल तर हॉटेलच्या मालकांचा मी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तुम्ही तिथून कॉल करून पूर्ण माहिती घेऊ शकता. इथं राहण्याची, जेवणाच्या, नाश्त्याची पूर्ण सोय केली जाते. नाणेघाटच्या रिव्हर्स वॉटरफॉलच्या इथं आपण चाललेलो आहे. सध्या पाणी नसल्यामुळे रिव्हर्स वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळणार नाही, पण इथला सनसेट खूप भारी आहे. नाणेघाटमध्ये आलं की आतमध्ये कशी खोली आहे जी जुन्या काळातली, त्याच्यामध्ये असे कोरीव काम केलेले आहेत जुन्या काळातले. माझ्यामध्ये पहिल्या शतकातले कोरीव काम असू शकतात. खरं तर इथला हा जो भाग आहे हा खरं तर सगळा रांजण खळग्याचा आहे. म्हणजे दगडांमध्ये सगळ्या गोष्टी कोरलेल्या आहेत. इथल्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या पण दगडामध्ये खोदून काढलेल्या आहेत. आणि इतिहासामध्ये असं सांगितलं जातं की ह्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पूर्वी सोन्याची नाणी असायची किंवा पैशांची नाणी असायची. नाणेघाटचा जो अंगठा आहे त्या अंगठ्याच्या वरती आम्ही चढतोय कारण तिथून आम्हाला सनसेट बघायचा आहे. नाणेघाटच्या अंगठ्यावरचा मनसोक्त असा सूर्यास्त बघून आम्ही आता खाली निघालेले. तो पूर्णपणे कॅप्चर केला. खूप भारी वाटला सूर्यास्त बघून. आता नाणेघाटचा अंगठा उतरून आपल्याला सगळं गाडीपाशी जायचंय कारण आता घरी निघायची वेळ आलेली आहे. तर मित्रांनो, हा होता नाणेघाटचा अंगठा. माझ्या पाठीमागे बघताय तो आहे जीवदान किल्ला. आज जीवदान किल्ल्यामध्ये आपण क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग बघितली, परंतु केली नाही. पण पुढच्या वेळेला आपण जेव्हा जीवदान किल्ल्याला येऊ तेव्हा नक्कीच आपण क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग करू. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय. जर तुम्हाला ड्रोन शॉट्स आवडले असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.